मॅथ रिझनिंग माझं चांगलं होतं तसं, पण मग जे म्हणतो नाही का चांगलं असून इथं काही फायदा नाही. इथं नाही का तुम्ही जेवढं प्रॅक्टिस तुमची असेल ना तेवढंच कंबाईनला मार्क येतं. कारण की कसं आहे की प्रश्न जो आहे ना तो जर आपण वेळ लावून म्हणजे असं बाहेर सोडत बसलो ना तो 2-3 मिनिटात तो सुटतोच प्रश्न. पण तिथं ही सिच्युएशन आपल्याकडे तुमची आता तिथं 15 प्रश्न आहेत, 20 प्रश्न आहेत. 20 प्रश्न आहेत. हा सर 20 प्रश्न आहेत बरोबर. मग हे प्रश्न सोडवण्यासाठी काय की तुमच्या हाताखालून ते गेले पाहिजे, तेवढी प्रॅक्टिस तुमची झालेली पाहिजे. आणि तेवढी प्रॅक्टिस जर नसली तुमची तर मग तुम्ही कुठेतरी स्टक करता तिथे. आणि तिथे म्हणजे नाही का प्रश्न घेतला म्हणजे तो उत्तर आलं पाहिजे. कारण की होतं काय की जसं तुम्ही जर एखादा मिनिट एखाद्या प्रश्नाला लिहिताय आणि ती तुम्हाला पुढे जाऊन त्याची स्टेपने आठवत नाही ना तर तो प्रश्न गेला तर तुम्हाला दुःख वाटत नाही तिथं. पण तुमचं असं तुमचं घड्याळाकडे लक्ष जातं की माझा वेळही गेला आणि प्रश्नही नाही, उत्तरही नाही आलं. मग हे दोन गोष्टी आहेत. मग त्याच्यामुळे कसं आहे की तुमचं जेवढं हाताखालून गेलेलं असेल तेवढं चांगलं असतं. आणि मॅथ्स कधी म्हणजे नाही का आपण फक्त आधीच्या गोष्टी नाहीये. किती काय मॅथ्स त्याचं चांगलं असेल ना त्याने जर प्रॅक्टिस केली तरच कंबाईनला मार्क येतात, नाही तर मार्क पडणार नाही.